मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डीगेट टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो युडाइस प्लस या केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपण काम केलं। विद्यार्थ्यांना भरणं, विद्यार्थी इम्पोर्ट करणं, विद्यार्थ्यांना प्रमोट करणं, ह्या सगळ्या गोष्टी भरल्या। त्यानंतर त्याच पोर्टलमधील म्हणजे युडाइस प्लस मधील टीचर मॉड्यूल सुद्धा आपण पाहिलं। शिक्षकांना इम्पोर्ट करणं, अटॅच करणं, डिटॅच करणं किंवा लेफ्ट करणं किंवा शिक्षकांची माहिती अपडेट करणं, ह्या दोन गोष्टी सुद्धा आपण टीचर मॉड्यूलमध्ये पाहिल्या। आता त्यातलंच एक जे तिसरं मॉड्यूल आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटी, जे खूप महत्त्वाचं आणि थोडंसं मोठं मॉड्यूल आहे। यामध्ये शाळेची सगळी जी भौतिक स्वरूपातली माहिती आहे, एकंदरीतच सांख्यिकी जी माहिती आहे शाळेची, ती या प्रोफाइलमध्ये किंवा या मॉड्यूलमध्ये भरली जाते। तर आज आपण थोडक्यात पण धावता आढावा त्या प्रोफाइल अँड फॅसिलिटीचा घेणार आहोत, जेणेकरून नेमकी सुरुवात कशी करावी, नेमकं कुठं काय भरावं, नेमकं सेव्ह कसं करावं, फायनलाइज कसं करावं, या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर होतील। तर आज आपण पाहूया युडाइस पोर्टलमधील प्रोफाइल अँड फॅसिलिटीज हे पोर्टल कशा पद्धतीने काम करतं। त्यासाठी जाऊया आपण पहिल्यांदा क्रोम ब्राउझरमध्ये। इथं सर्च विंडोमध्ये मी टाकणार आहे युडाइस प्लस। युडाइस प्लसवर क्लिक करतो। युडाइस प्लस टाकल्यानंतर इथं पहिला जो सर्च रिझल्ट आलेला आहे युडाइस प्लस, परत त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आपण ज्या पेजवर जातो, या पेजमधल्या उजव्या कोपऱ्यातील हा जो लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे त्याच्यावर क्लिक करूया। इथं क्लिक केल्यानंतर बघा हे सगळे सगळे मॉड्यूल्स तुमच्या समोर आलेले आहेत। पहिला आहे लॉग इन आणि मॅनेजमेंट आहे, त्यानंतर प्रोफाइल फॅसिलिटीज आहे, इथं टीचर मॉड्यूल आहे, इथं स्टुडंट मॉड्यूल आहे। तर आपल्याला आता प्रोफाइल आणि फॅसिलिटीज या मॉड्यूलवर काम करायचं आहे। तर त्यासाठी त्याच्या समोरील लॉग इनवर मी क्लिक करतो। इथं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड, युजर आयडी म्हणजेच आपला युडाइस नंबर असणार आहे, पासवर्ड जो तुम्ही केलेला आहे तो किंवा मेसेजमध्ये आलेला आहे तो, त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून आपण लॉग इनवर क्लिक करणार आहोत। 182 ओके, कॅप्चा टाकलेला आहे, लॉग इनवर क्लिक करू। तर मित्रांनो बघू शकता आपण प्रोफाइल आणि फॅसिलिटीज मॉड्यूलला लॉग इन झालेलो आहोत। इथं काही तुम्हाला टॅब दिसत आहेत, डाउनलोड प्री फिल्ड रेसिपीज इन इंग्लिश, प्रोफाइल फॅसिलिटी, आणि हे टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूलवर जाण्यासाठी इथून सुद्धा आपल्याला मार्ग देण्यात आलेला आहे। हे काही वेगळं नाही, आपण जे टीचर मॉड्यूलवर वेगळ्या पद्धतीने जाऊन काम केलं तेच आहे, आणि स्टुडंट मॉड्यूलवर सुद्धा आपण डायरेक्ट जाऊन काम केलं ते इथून पण जाता येतं, म्हणून इथं दिलेलं नाही। तर तुम्ही म्हणाल इथं आणखीन काय भरायचं आहे का, तर इथं जाऊन आपल्याला माहिती भरायची आहे सगळी या वर्षीची प्रोफाइल अँड फॅसिलिटीजची। पण गेल्या वर्षी तुम्ही जो युडाइस प्लस प्रोफाइल अँड फॅसिलिटी भरला होता ते इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तो डाउनलोड केल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय भरलंय ते तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। प्रिंट काढून जर त्याच्यात पाहिलं आणि करेक्शन केलं आणि नंतर मग इथं माहिती भरायला आलात तरी सुद्धा तुमचं काम सोपं होईल। बघा एकदा मी हे डाउनलोड करून दाखवतो। ते डाउनलोडमध्ये क्लिक केलं की वरच्या बाजूला बघा इथं डाउनलोड झालं, इथं हे ओपन सुद्धा झालं। बघा आता हा भरलेला सगळा डेटा माझ्याकडे आला। समजा मी याच्यामध्ये प्रिंट काढून जर काही कुठं कुठं करेक्शन आहेत कोणत्या कोणत्या मुद्द्याला, तिथं जर मी करेक्शन करून ठेवलं तर काय होणार आहे, ते मला आता भरताना परत ऑनलाईन भरताना हे जर कागद माझ्यासमोर असले तर ते लगेच होऊन जातं। बऱ्याच लोकांना ही माहिती तोंडपाठ असते, त्यामुळे यांना असं कागद किंवा काही कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही, त्यामुळे हे काढायलाच पाहिजे असं काही नाही। ठीक आहे, हे क्लोज करतो। आपण आता जाऊया इथं प्रोफाइल अँड फॅसिलिटीजवर क्लिक करूया। प्रोफाइल आणि फॅसिलिटीजवर क्लिक केल्यावर बघा ही टॅब आलेली आहे, आणि इथं बघा डेटा एंट्री इज करंटली ऍक्टिव्ह असं आलेलं आहे, म्हणजे आता सध्या हे काम करायला चालू आहे। आणि माझं ओव्हरऑल स्टेटस काय आहे, नीड करेक्शन, म्हणजे अजून मी कोणतंही काम केलेलं नाही। बघा इथं सगळ्या प्रत्येक मुद्द्यासमोर नॉट कम्प्लिटेड, नॉट करेक्शन, नीड करेक्शन असं सगळं आलेलं आहे। हे नीड करेक्शन म्हणजे नीड करेक्शन शब्द का आलेला आहे, तर माहिती भरलेलीच येते, फक्त आपण त्याच्यामध्ये बदल करून अपडेट करत जायचं आहे। तर इथूनही जाऊ शकता किंवा वरच्या बाजूला हे जे मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला वरच्या बाजूला दिसतात, तर या ठिकाणाहून सुद्धा सुरुवात करू शकता। कोणताही फॉर्म कधीही भरू शकता, असं काही बंधन नाहीये। एखादा फॉर्म न भरता सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता, पण हे सगळ्यांसमोर आपल्याला काय आलं पाहिजे, कम्प्लिटेड आलं पाहिजे। तर आता मी इथूनच जातो। बघा हे जे खाली आपल्याला सिरियल दिलेले आहेत आणि फॉर्म नंबर दिलेले आहेत, फॉर्म नेम, तर या पहिल्या फॉर्मवर मी क्लिक करतो। पण पहिल्या फॉर्मबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे नॉट कम्प्लिटेड आलेलं आहे, आणि त्याच्यावर जाऊनच आपण बघा पहिल्या फॉर्मवर मी क्लिक करतो। आता इथं काय माहिती आहे बघा, कॅन बी अपडेटेड स्टुडंट डायरेक्टरी मॅनेजमेंट पोर्टल। तुम्हाला मॅनेजमेंट पोर्टल जर अपडेट करायचं तर क्लिक हिअर करावं लागणार आहे, आणि टू अपडेट कॉन्टॅक्ट ब्लॉक एमआयएस लेवल, जर तुम्हाला ह्या फॉर्मवरचं काही जर अपडेट करायचं असेल, कारण हे सगळं ब्लॉक आहे बघा, इथं आपल्याला कुठंच एडिट करता येत नाही बघा।
हे सगळं बंद आहे. तर याच्यामध्ये जर काही तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला तालुका लेवलवर जे काम करतात तुमचे अधिकारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या फॉर्ममधली माहिती बदलून घ्यावी लागेल. ठीक आहे, हा फॉर्म आता काही बदलायचा नाहीये. मी डायरेक्ट काय करतो, ह्याला मार्क ॲज कम्प्लीट करू शकतो. तुम्ही डायरेक्ट नेक्स्टवर सुद्धा जाऊ शकता, पण हा फॉर्म पेंडिंग राहील म्हणून मी मार्क ॲज कम्प्लीट करतो. ठीक आहे, आता बघा, युअर डिटेल्स इन स्कूल डिरेक्टरी इज नॉट कम्प्लीट. तर काहीतरी कम्प्लीट झालेलं नाही. तर इथं काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला एडिट दिलेली असणार आहे, तर स्कूल डिटेल्समध्ये वगैरे, तर ती आपल्याला काय करायची, भरायची आहे. ठीक आहे, मी काय करतो, डायरेक्ट इथं नेक्स्टवर जातो, दुसऱ्या फॉर्मवर जातो. आता दुसऱ्या फॉर्मवर आलेलो आहे. इथं मी स्कूल शिफ्टमध्ये आहे का नो केलेलं आहे, नॉन रेसिडेन्शियल. इथं माझ्या शाळेपासूनचं प्रायमरी शाळेचं अंतर, अपर प्रायमरीचं अंतर, कॉलेजचं अंतर, हायर सेकंडरी ज्युनियर कॉलेजचं अंतर हे मी टाकलेलं आहे. ते गेल्या वेळेचं ते बरोबर आहे. त्यानंतर वेदर स्कूल अप्रोप्रिएट ऑल म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये तुमच्याकडे रोड आहे का, तर येस केलेला आहे मी. 1.33 ला 1.34 आहे. नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डेज म्हणजे गेल्या वर्षीचे तुम्हाला कामाचे दिवस मात्र इथं तुम्हाला टाकावे लागतात कंपल्सरी. तर मी इथं टाकतोय ते 230. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हे इथं फक्त रिकाम असतं बघा, 1.34 नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डेज ते भरावे लागणार आहेत तुम्हाला. त्यानंतर खाली आहे इफ सीसीई बिईंग इम्प्लिमेंटेड म्हणजे सीसीई आहे का, तर आहेच. प्राथमिक शाळांना सगळ्या सीसी आहे, त्यामुळे इथं पहिल्यालाही इथं हे ब्लॉकच आलेलं आहे, त्यामुळे इथं काही करायची गरज नाही. बहुतेक आपल्याला ते लागू आहे त्यामुळे ते ब्लॉक झालेलं आहे. त्यामुळे इथं आता सेव्ह अँड नेक्स्ट किंवा नेक्स्ट करू शकता. आता मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो म्हणजे हा फॉर्म सेव्ह होईल आणि आपण नेक्स्ट. सम फील्ड्स आर रिक्वायर्ड. बघा आता इथं हे रिक्वायर्ड आहे म्हणते, तर इथं बघा आधी याच्यात क्लिक होत नाही. कदाचित वरच्या ह्याला येस किंवा नो करायचं असेल. बघा इथं आता येस करतो, आता हे ओपन झालेलं आहे. तर आता इथं याला येस केल्यावर हे पण ओपन झालेलं आहे. ओके, तर 1.35 ला जेव्हा तुम्ही येस किंवा नो एकदा येस वरचं नो करून नो वर येस वर केला तर हे खालचे दोन्ही पॉईंट उघडतात. ठीक आहे, आता सेव्ह अँड नेक्स्ट करतो. आता वरच्या बाजूला इथं ग्रीन आले बघा, प्रिव्हियस पेज सक्सेसफुली सेव्ड. आपण पुढच्या फॉर्मवर आलेलो 1.37 ते 1.52 ची अंगणवाडी एसएमसीची वगैरे इथं माहिती आहे. आता इथं अंगणवाडी माझ्याकडे मी इथं वरतीच पहिल्यांदाच नो केलेला आहे, त्यामुळे हा कॉलम रिकामे आलेले आहेत. इथं काही येस येस नो नो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते करायच्या आहेत. नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन. आता हे अकॅडमिक इन्स्पेक्शन याचा अर्थ वार्षिक तपासणी नाही, तर सगळ्या भेटी घ्यायच्या आहेत तुम्हाला. तर आता बघा सीआरसी कोऑर्डिनेटरच्या गेल्या वर्षी भेटी किती झाल्या, तर माझ्याकडे 4 झाल्या. त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय ब्लॉक लेवल ऑफिसर, तर इथं पण माझ्याकडे जवळजवळ 4 झालेले आहेत. नंबर ऑफ व्हिजिट्स बाय डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर, तर माझ्याकडे इथं काहीच झालेलं नाही. तर इथं आपल्याला अशा भेटी टाकायच्या आहेत. नंबर ऑफ आणि इथं पहिल्यांदा टाकायचं इन्स्पेक्शन. तर इन्स्पेक्शन तुम्ही 2 टाकू शकता, कारण इन्स्पेक्शन एकदा रेग्युलर होतं आणि परत हे होतं. त्यानंतर वेदर स्कूल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कमिटी केलेला आहे का, तर इथं येस करू शकता तुम्ही. आता हे क्लोज आहे. वरची काय म्हटले, स्कूल मॅनेजमेंट कमिटी एसएमसी आरटी फॉर्म्स, तर इथं एकदा नो करून येस करा. आपलं हे खालचं सुद्धा कदाचित ओपन होईल, तर नाही, ठीक आहे, असू दे. त्यानंतर इथं कोणता बॉक्स रिकामा आहे, नंबर ऑफ एसएमसी मिटिंग्स कंडक्टेड प्रिव्हियस इयर, गेल्या वर्षी किती एसएमसी बैठका झाला त्याचा आकडा टाकायचा आहे. एसएमसी हॅज प्रिपेअर्ड द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा केला आहे का, तर येस. तर वर्ष इथं निवडा म्हटलं तर वर्ष अर्थातच मी इथे निवडतो, 2024ला हा आराखडा केलेला आहे. तर ठीक आहे, आता इकडच्या बाजूला थोडंसं उजव्या बाजूला थोडं या फॉर्ममधले आहेत काही गोष्टी, जिथं रिकाम्या आहेत त्याच फक्त दाखवतो मी तुम्हाला. इफ नंबर ऑफ पीटीए मीटिंग्स म्हणजे पेरेंट टीचर मीटिंग्स गेल्यावर ह्याच्यामध्ये किती झाल्या, तर त्या मी इथं 6 लिहितो, 2 महिन्याला एक या पद्धतीनं. त्यानंतर क्लास कुठले कुठले टुगेदर शिकवले जातात हे भरायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे 4थी पर्यंत आहे, त्यामुळे पहिल्या लाईनला मिळालेलं 1 आणि 2 आणि 3 आणि 4 एकत्र शिकवले जातात. त्यानंतर अजून काय बघा, इथे काही बॉक्सेस रिकामे आहेत, इथं सुद्धा आपण भरू शकतो. नंबर ऑफ मिड डे मील सर्वड अंडर पीएम पोषण अकॅडमी, तर गेल्या वर्षी किती दिवस पोषण आहार दिला, तर कामाचे दिवस आहेत तेवढंच तुम्ही इथे लिहू शकता. डेज पर वीक तिथं 6 लिहा आणि डेज पर मंथ कमीत कमी आपले 20 दिवस तर आपण शिजवतोच, हे अंदाजित लिहायचं सगळं. इफ मिड डे मील एक्सटेंडेड प्री प्रायमरी स्कूल बालवाटिका, तर हे बालवाटिकेला किंवा तुमच्या अगोदरच्या पहिलीच्या आधीचे वर्ग असतील तर त्याला सुद्धा दिले जातात काहीतरी, इथं मी नो करतो. आणि हा फॉर्म सुद्धा सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर जर एखाद्या बाब राहिले असं सांगितलं तर ती आपल्याला भरता येते.
बघा आता काही सांगितलं नाही, ग्रीन आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा आलेला आहे 1.53 मुद्दा, अवेलेबिलिटी फॉर फ्री टेक्स्ट बुक टीचिंग लर्निंग मटेरियल्स. ह्याच्यामध्ये ही माहिती भरायची आहे. 1.53.1 मुद्दा काय बघा, वेदर कंप्लीट सेट मिळालेला आहे का मुलांना, तर यस मिळाले असतील तर आता खाली वर्ष महिना निवडायचा आहे, तर जूनमध्येच मिळालेला आहे. त्यानंतर 53.2 मुद्दा आहे, TLM अवेलेबल फॉर ईच टीचर ईच ग्रेड म्हणजे वर्गासाठी आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी मटेरियल्स प्रिव्हियस अकॅडमिक काही मिळालेले काय इतर काही, तर इथं सुद्धा आपण येस करूया. काही काही गोष्टी आपल्याला मिळत असतात शाळेला किंवा आपणही खरेदी करत असतो. त्यानंतर ग्रेडेड सप्लिमेंटरी म्हणजे जे अप्रगत मुलं असतात त्यांच्यासाठीचं काही मिळालेलं आहे का, तर त्यांनाही येस करूया आपण. त्यानंतर गेम्स आणि स्पोर्ट्सचं इक्विपमेंट येस करतो. त्यानंतर युनिफॉर्म्स मिळाले का, येस करतो. मिळाले असतील तर कधी, तर इथेही आपण जून करूया. आता हे एवढीच माहिती होती याच्यावर. ह्याला सुद्धा मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. हा सुद्धा बघा ग्रीनमध्ये आलेला. पुढच्या याच्यावर आलेला आपण 1.54 मध्ये की परफॉर्मिंग इंडिकेशन्स, म्हणजे हे इथं जरा तुमचं महत्वाचे मुद्दे आहेत. इथं पहिला क्लोज आहे, दुसरा आहे 54.2 जो आहे. तर इथं बघा अंडरटेक्स अकॅडमिक इन्स्टिट्यूट हे सगळं आहे. तर इथं आपण आता हे मुद्दा वाचून आपल्यासमोर जेवढ्या येत आहेत त्याच्यासमोर येस नो येणार आहे प्रत्येक येतला, तर ते बघायचं आपल्याला. ॲक्टिव्हिटीज तुम्ही काय घेता का ग्रुपमध्ये लॅब्समध्ये, तर हे मी सगळ्या येताना येसवरच क्लिक करणार आहे, कारण आपण बरेच प्रोग्राम वगैरे राबवत असतो. तर 54.3 आहे. हा व्हिडिओ थोडा लांबणार आहे, त्यामुळं काळजी करू नका. आपण फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तर चालेल किंवा व्यवस्थित पाहायचं असेल तर पूर्ण पाहिला तर चालेल काम करता करता. नंबर ऑफ स्टुडंट्स रिसिव्ह ओरिएंटेशन इन ऑन सायबर याच्यावरती सेफ्टी बाबतीत किती विद्यार्थ्यांना माहिती मिळेल, तर तुम्ही डायरेक्ट सगळ्या येतेचा पट टाकू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितले असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर इथं मी सगळा पट टाकलेला आहे. ओके, त्यानंतर आपण जाणार आहोत इथं पहिलीला इथं माझ्याकडे 3, इथं 7, 2, 1. ओके, आता नंबर ऑफ स्टुडंट्स रिसिव्ड ट्रेनिंग इन पोस्को, म्हणजे जो पोस्को कायदा आहे त्याच्या अंतर्गत किती जणांना ट्रेनिंग मिळालं, तर ते सुद्धा मी सगळेच विद्यार्थी माझ्या इयत्तेतले टाकणार आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहे. हा फॉर्म सुद्धा अपडेट झालेला तुम्ही बघू शकता. आपण पुढच्या फॉर्मवर आलेलो सेक्शन बी मध्ये आलेलो आहोत आणि त्यातला 1.55.1 हे सगळे येस नो टाईपचे क्वेश्चन असतात. आता इथं हे मी सगळं वाचत बसत नाही, तुम्ही वाचून जिथं जिथं तुम्हाला वाटतं ते हे करा. मी डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट करतो आणि जर मला सांगितलं एखादा राहिलाय, नाही सांगितलं तर मी तो भरला असता. ठीक आहे, आता आपण आलेलो रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर. आता हे खर्च आणि हे आता तुम्हाला काही पैसा मिळालाय का आणि त्याचा काही तुम्ही खर्च केलेला आहे का, हे सगळं झिरोमध्ये येतं. ते तुम्ही भरू शकता, किती मिळाले, किती खर्च झाले वगैरे. तर जे काही तुम्हाला अनुदान मिळाले ते व्यवस्थित इथं चेक करा आणि कंप्लीट करा. ठीक आहे, आता हा फॉर्म सुद्धा आपण पुढं सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सेव्ह होणार नाही कारण तो रिकामा ठेवला आहे बघा, रिक्वायर्ड दाखवतं, त्यामुळे मी नुसतं नेक्स्ट करतो. हा फॉर्म मी भरला नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पुढच्या फॉर्मवर आलेलो आपण 2.1 ते 2.6. तर इथं तुम्हाला सेक्शन 2 आलेला आहे, फिजिकल फॅसिलिटीज इक्विपमेंट्स कॉम्प्युटर वगैरे हे सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. तर 2.1 ला काय आहे बघा, गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे का, इथं बिल्डिंगची माहिती आहे. तर ही बिल्डिंगची माहिती सुद्धा व्यवस्थित भरा. पक्की बिल्डिंग म्हणजे ज्याला स्लॅबचं छत आहे ते, पार्शली पक्का म्हणजे भिंती व्यवस्थित आहेत पण वरती पत्र आहे तर त्याला पार्शली पक्का म्हणायचं. कच्चा म्हणजे कौला आणि भिंती आहे तर ते कौलं. तर अशी ही सगळी माहिती भरा. कंपाऊंड कसलं आहे बघा तुमचं, बाउंड्री वॉल, तर ते मी इथे हेजलेलं आहे लाकडी, तर तुमचं कुठलं आहे बघा. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आपण पुढच्या फॉर्मवर जाऊया डायरेक्ट. इथं आता आहे 2.7 to 2.19. तर टॉयलेट फॅसिलिटीज इथं भरायच्या आहेत तुम्हाला तुमच्या पटानुसार. आणि जे पूर्ण रिकाम आहे, जसं आता इथं 2.14 पूर्ण रिकाम आहे, येस नो काहीच नाही आहे. वेदर द हेल्थ चेकअप ऑफ स्टुडंट्स वॉज कंडक्टेड इन, मागच्या वर्षी आरोग्य तपासणी झाली होते का, अर्थात यस. आता यस असेल तर किती विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला, किती विद्यार्थ्यांना त्यांना काय केलं, याला पाठवलं चेकअपसाठी वगैरे पाठवलं, हे सगळं बघायचं. आणि काय काय मोजलं, हाईट मोजलं तर येस करा, हाईट मोजली जाते, वेट मोजलं जातं, आईज मोजले जातात, डेंटलची माहिती, आईज मोजली जातात नाही, आईज तपासले जातात, डेंटल तपासलं जातं, थ्रोट म्हणजे घशाची माहिती सुद्धा तपासणी केली जाते. इथं टॅबलेट्स वगैरे कुठल्या दिल्यात वगैरे याची माहिती आहे, हे सगळं भरा आणि हे सुद्धा सेव्ह अँड नेक्स्ट करा. मी आता फक्त नेक्स्ट करणार आहे आपल्याला माहिती सांगण्यासाठी, कारण व्हिडिओ लांबायला नको. 2.20 ते 2.23 ला आलो आपण पार्ट ए, फिजिकल फॅसिलिटीज आणि इक्विपमेंट्स. इथं तुम्हाला काय मिळालं तिथं डायरेक्ट तुम्हाला टाईप करून त्याची माहिती भरायची आहे, तरच तुम्हाला ती माहिती पुढे जाईल.
ठीक आहे. आता इथूनही मी नेक्स्ट करतो. फक्त आपण पुढच्या फॉर्मवर आलेलो आहोत. हा आहे कॉम्प्युटर्स अँड डिजिटल इनिशिएटिव्स, म्हणजे तुमच्याकडे काय काय आहे, डेस्कटॉप किती आहेत आणि चालू किती आहे हे सगळं भरायचं. पहिल्यांदा आहेत किती, चालू किती, आहेत किती, चालू, टॅबलेट किती आहेत 0, चालू किती 0. आता इथं मी प्रोजेक्ट लिहिलं बघा. प्रोजेक्टर 1 आहे, चालू 1 आहे. डेस्कटॉप किती आहे माझ्याकडं, डेस्कटॉप ही माझ्याकडं काही नाही आहेत, त्यामुळे मी तिथे लिहिलेलं आहे. ही सगळी माहिती भरा आणि हे सुद्धा सेव्ह नुसतं करायचं आहे इथं. आता इथे नुसतं मी सेव्ह करून बघतो, हा सेव्ह झालाय कारण माझी माहिती तीच होती. आता हा शेवटचा फॉर्म होता, त्यामुळे इथं बॅक टू डॅशबोर्ड हा बटन आला. तर मी बॅक टू डॅशबोर्डला जातो. बघा आता काही फॉर्म्सच्या समोर माझं कंप्लीट आलेलं आहे, कंप्लीट ओके. आणि काही फॉर्म मी तुमच्या समोर असेच सोडून दिले होते, तिथं नीड टू करेक्शन आले बघा, आहे का, कारण ते माहिती भरायला वेळ लागेल म्हणून मी ते भरले नाहीत. बाकी ठिकाणी कंप्लीट आले आहे. तर या पद्धतीनं तुमचे सगळ्या फॉर्मच्या समोर कंप्लीटेड आलं पाहिजे. आणि कंप्लीटेड आल्यानंतर मग तुमचं काम हे अर्ध काम होईल. इथं बघा डीसीपी फिलिंग इज नॉट कम्प्लिटेड 8 असं आलेलं आहे. तर या पद्धतीनं प्रोफाईल आणि फॅसिलिटीची माहिती तुम्ही कंप्लीट करायची. प्रत्येक फॉर्म मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकत नाही. कुठल्या फॉर्ममध्ये कुठल्या मुद्द्याला जर शंका असेल तुम्हाला तर ती कमेंटमध्ये टाका. त्या बाबतीत तुम्हाला मी जास्तीत जास्त ज्या पॉईंटवर कमेंट येतील त्या पॉईंटवर आपण व्हिडिओ वेगळा बनवूया, किंवा कमेंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला उत्तरं देत असतो. कमेंटमधली उत्तरं सुद्धा तुम्ही चेक करायला हरकत नाही, किंवा मला पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करायला सुद्धा हरकत नाही. माझा ग्रुप आहे डीके टीचर सपोर्ट. या टीचर सपोर्ट ग्रुपवर सुद्धा जर तुम्ही जॉईन झालात व्हॉट्सअपला तर तिथंही मी बरीच माहिती, व्हिडिओची माहिती, पीडीएफ्स, एक्सेल फॉर्मॅट्स, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणासाठीच्या, शिक्षकांसाठीच्या, ते सगळ्या तिथं देत असतो. तेव्हा ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. ग्रुपची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्हिडिओ कसा वाटला याचं मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. अडचणी कमेंटमध्ये टाका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि हो, तुमच्यापैकी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.